गणेश उत्सवाच्या निमित्तानं दादा मित्रमंडळ आयोजित व्याख्यानासाठी शहादा शहरात पोहोचलो. आयोजकांनी पटेल रेसिडेन्सीमध्ये माझ्या राहण्याची उत्तम व्यवस्था केली होती. रूम मध्ये पोहोचलो आणि थोड्याच वेळात वेटर दादा हातात थंडगार शिकंजी घेऊन हजर झाला. प्रवासाचा सारा थकवा एका क्षणात विरला. व्याख्यानासाठी पोहोचताच शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन आणि लगेच माझ्या व्याख्यानाला सुरुवात झाली आणि सोबत हलक्या पावसाला देखील सुरुवात झाली. पण कधी टाळ्यांचा गजर, कधी तल्लीन नजरा, तर कधी हास्याचे मोती उधळत समोरील श्रोते व्याख्यानामध्ये हरवून गेले होते. पाऊस सुरू होता, पण लहानांपासून वृद्धांपर्यंत एकाही श्रोत्यानं व्याख्यान सोडलं नाही. अनेकांना ही माझ्या जादुई शब्दांची ताकद वाटेल, पण खरं सांगायचं तर ही ताकद होती शिवचरित्राची, किमया होती शिवप्रेमाची. पावसानं श्रोत्यांचं अंग जरूर ओलं केलं असेल हो, पण माझ्या शब्दांनी त्यांची मनं भिजवली होती, हे मी हमखास सांगू शकतो. व्याख्यानानंतर जवळजवळ प्रत्येक जण मला भेटायला आला. तेव्हा जाणवलं, मी हृदयापासून सांगितलेलं शिवचरित्र त्यांच्या हृदयांपर्यंत पोहोचलेलं आहे. कौतुकाच्या शब्दांसोबत त्यांनी हसतमुखाने हात मिळवला आणि आठवणींच्या खजिन्यात जपण्यासाठी माझ्यासोबत फोटोही घेतले. कोणालाही नाराज केलं नाही. साऱ्यांसोबत फोटो दिले आणि साऱ्यांचा निरोप घेऊन मग हॉटेलला परत आलो. आम्ही साऱ्यांनी सोबत जेवण केलं. मला व्याख्यानाला निमंत्रित केल्याबद्दल दादा मित्रमंडळ शहादा येथील साऱ्यांचे मनापासून